माझा पर्सनल प्रवास जर सांगायचा झाला ह्याच्यावर येतो मी की मी पहिली 11वी-12वी सायन्समध्ये केलं. म्हणजे जसं की ज्यांना काय 10वीला चांगले टक्के पडले की आपण सगळे सायन्सला जातो की तसंच गेलो आपण सायन्सला. मग त्यानंतर मग मला असं वाटलं की फिजिक्स हे काय आपला आवडता विषय नाही किंवा जर सांगायचं किंवा काय येत नव्हतं काय जास्त समजत नव्हतं. मग मला तिथे माझा भाऊ ना तो त्यावेळेस UPSC प्रिपेअर करायचा. मग त्याच्याकडून मला खूपच असं संत साहित्य किंवा असं मला त्याची आवड लागली की मला वाटलं लय मजा झाली ती कविता काय भारी एकदम मजा. मग मी त्याला थोड्या वेळा पुढे एक सायकोलॉजी पुस्तक वाचलं. मग मला काय की मला साहित्यामध्ये ना फक्त मानवी मनाबद्दल जे काय काय त्यांनी सांगतात मनवड्या जसं तुम्ही म्हणला तसं की बाबा ह्याच्याबद्दल जास्त मजा येते मला ऐकायला वाचायला वगैरे. मग ते तुम्हाला काय की आपण सायकोलॉजीकडे जाऊ. त्यावेळेस खूपच असा अवघड डिसिजन होता हा म्हणजे करत वगैरे. पण मला माहित होतं की बाबा काय माहिती त्यावेळेस काय झालं ते झालं. मग त्यावेळेस मी की हेच करायचं. मग मी जी वगैरे काही दिलीच नाही. मग मी फर्ग्युसनला ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतलं की त्यामुळे इतकं म्हणजे तिथे गेल्यावर इतकं असं सोपं वाटायला सगळं. म्हणजे तिथे गेल्यावर मी पहिल्या दिवशी पहिल्या जाऊन क्लासवर डायरेक्ट म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो ना म्हणजे मी किती पण अभ्यास करायचो तर मला काय येतच नव्हतं काय. म्हणजे मी असं लेवलची प्रयत्न केले सुरुवातीला 11वी-12वी सायन्समध्ये आपण करू पण काय आलं नाही. पण तिथे गेले तिथले मला मित्र पण चांगले वाटायला लागले कारण समान विचार करणार होते. शिक्षकासोबत मी मजा आली कारण हे पण म्हणजे माझ्यासाठी विचार करणार होते आणि परीक्षेमध्ये पण बिना जास्त एफर्ट घेता म्हणजे तेवढं मी नॉर्मल तेव्हा मला अभ्यास करून मी द्यायची परीक्षा आणि चांगले मार्क्स पडायला लागले. मग मला काय आलं की अरे हेच आहे म्हणजे मी पण त्यावेळेस टेस्ट केलं सगळं माझं हे म्हणजे जे काय मला अनुभव गेले मी त्या साच्यामध्ये टाकायला गेलो की बाबा आता हे असं केलं तर दुःख होतंय असं केलं तर सुख होते. मग बाबा हे बरं आहे. मग अशी मग माझी वाट करत गेली. मग पुढे मग मला काय आलं की मला रिसर्चमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग मी तिथं प्रोजेक्ट केला माझा ह्याच्यामध्ये की एक टेस्टचा निर्माण केला की बाबा आपण आपल्या मनाची नीड फॉर ॲप्लिकेशन कसं मोजून काढायचं आपलं. बाबा काही लोकांमध्ये मिसळून राहण्याची जी आहे क्वालिटी गुण ते खूप जास्त असतं. त्यांना लय आवडतं लोकांमध्ये राहायला. काही लोकांमध्ये एकटे राहणारा असतात. तर ह्या लोकांचं कसं मोजून काढायचं ते. तर ही टेस्ट मी तिथं मी माझ्या ग्रुपसोबत 10 लोकांच्या ह्याच्यामध्ये ही केली. मग ते टेस्ट जर दिली तर ते ॲक्युरेट रिझल्ट सांगते तुमची किती आहे तुमची ती नीड फॉर ॲप्लिकेशन किती आहे. तर हे केल्यावर मला काय आलं की अरे रिसर्चमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग तिथून मला काय आलं की भारतामध्ये सायकोलॉजीमध्ये फक्त 2च आहेत फील्ड. एक तर तुम्ही सायकेट्रिस्ट होऊ शकता किंवा सायकोलॉजिस्ट होऊ शकता. तुम्ही मानसिक जे आजार आहेत त्यांच्यावर काम करतो. मला त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट नव्हता. दुसरं म्हणजे किंवा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता याच्यात. तर ते मला काय हे तर इंजिनिअरिंग सारखंच आहे. इंजिनिअरिंग करून तुम्ही जॉब घेता त्यासारखंच आहे. मला हे दोघं बी नव्हतं पाहिजे. मला काय आलं की रिसर्चमध्ये जर काय झालं फक्त 2 का 3च कॉलेजेस आहेत. मग मी तिथे मग अलाहाबादला गेलो इतक्या लांब शिकायला की घरचे सगळे नाही लोक म्हणत होते कुठे जातो अलाहाबादला. आणि त्याच्यामध्ये एक तर खूप वापर होता की त्याचे बोगस डिग्री वाचतात. शिक्षकाचा असा असं की तिकडे लोक काहीतरी बोगस शिक्षक वगैरे काहीतरी करत असतील. मग इतर पिक्चर मध्ये बघून सगळं हे सगळं कॅन्सर असं बघून काय सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मग बोगस डिग्री वाले. मग त्यामुळे जरा आलं पण मला माहिती होतं की आपल्याला ऑप्शन नव्हतं दुसरे काय. 2-3 कॉलेज मी सगळे IIT गांधीनगरला अप्लाय केलं कानपूरला अप्लाय केलं. पण तिथं मला असा अनुभव आला की IIT कानपूरमध्ये त्यांचा खूप बायस होता. जे लोक आर्ट्समधून येतात त्यांच्याकडे त्याची बघण्याची दृष्टी जरा होती की बाबा हे काय एवढं विचार नसतील. मग ते ना काय करायचे जे इंजिनिअरिंग करून सायकोलॉजीकडे आले त्यांना प्रिफर द्यायचे IIT वाले लोक. मग तिथं काय लागलं मग मी ह्याच्यामधून केला अलाहाबाद युनिव्हर्सिटी. पण मला काय की ती 1 नंबर कॉलेज होतं भारतातलं. म्हणजे तिथं नॅशनल अकॅडमी ऑफ सायकोलॉजी ही जी संस्था आहे भारतातली त्याची प्रेसिडेंट मला सुपरवायझर म्हणून भेटले तिथं हे म्हणून. आणि ते अंडर कॉलेज कुणालाच माहित नाही काहीच प्रसिद्धी नाही काहीच नाही फक्त 20 लोक बॅचमध्ये. आणि फीस कमी ते पण स्टार्ट पण द्यायचे लोकांना 3,000 रुपये लोक यावे म्हणून मास्टर्स करायला. म्हणजे इथं लोक म्हणजे माझ्या सोबतचे सगळे मित्र 1-1 लाख रुपये फीस भरायचे आणि माझ्या कॉलेजमध्ये 1800 रुपये फीस आणि 3,000 रुपये स्टार्ट म्हणून द्यायचे लोकांना. तर अशी परिस्थिती होती. मग मी तिथे मास्टर्सला गेलो आणि तिथं मला काय आलं की अरे हे तर खूपच वेगळं जग आहे. मग तिथं मला असं खूपच म्हणजे सायन्स काय असते रिसर्च काय असते मनाचा अभ्यास काय असतो म्हणजे तिथं खूप फर्ग्युसन कॉलेज 1 नंबर होतं डिपार्टमेंट म्हणून सायकोलॉजीमध्ये. पण तिथून रिसर्चसाठी एवढं काय नव्हतं त्याच्यामध्ये. रिसर्च मी करायला शिकलो अलाहाबादमध्ये. मग तिथं मी प्रोजेक्ट केले आणि म्हणजे त्या सरांसोबत चांगलंही झालं. पण मग झाला कोविड आला. मग कोविड आला मग सगळं ते कॉलेज बंद पडलं. 1 वर्ष कॉलेज झालं आणि मग मला कळलं पुन्हा अंधारात की बाबा आता काय करावं पुढे. आता कॉलेज तिकडे बंद झाले. मग मी PhD साठी अप्लाय करायला चालू केलं. पण त्यावेळेस असं होतं की कोविडमुळं फंडिंगच कोणती नाही गेलं पैसे दिले गेले. तुम्ही बाबा या मला त्यावेळेस लंडनच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं 2020 मध्ये लंडनच्या कॉलेजमध्ये त्यांनी मला म्हणले की तुम्ही या PhD करायला पण फंडिंग तर तुमच्या तुम्ही बघा. आणि मी म्हणले की अरे इथे 114 रुपये एक पाऊंड आपण किती पैसे संपत्ती कमवली तर तिकडे एका महिन्यात सगळं आहे तिकडे तिकडेच होईल.
मग त्याच्यामुळे मला वाटलं की मग ते गेलं. पण इतकी निराशा झाली त्यावेळेस माझी. एक तर लॉकडाऊन होता, माझं असं मला असं घरी बसून म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जर आपण असेल ना त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये तर तिथं आपण फुले देतो. जर तसं जर आपल्याला भेटलं वातावरण तर आपण कोविड जातो पुन्हा. मग माझं झालं की आता कोविड आलं, मग मला कळलं की आता काय करायला पाहिजे आपल्याकडे नाही. मग मी त्यावेळेस मला कळलं की आपण घरचे वगैरे मध्ये किंवा मला असं UPSCचा अभ्यास करायला पाहिजे. मग मी UPSCचा अभ्यास करायला चालू केला. पण मला त्यावेळेस 6 महिने होते, पहिले 6 महिने मला इतका त्याचा फायदा झाला जबरदस्त की मला काहीतरी पर्पज भेटला आयुष्यामध्ये करायला. मग मी खूप अभ्यास केला UPSCचा 6 महिने. पण त्यानंतर जेव्हा मी म्हणजे कंटिन्यू करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये, मग इंटरेस्ट नसल्यामुळे त्याच्यामध्ये, मग त्यानंतर मला मजा नाही गेली अभ्यास करायला. मी परीक्षा दिली. मग मला कळलं की ह्याच्यामध्ये आपण सायकोलॉजीमध्ये जेवढा अभ्यास करायचो तेवढा अभ्यास इकडे जाऊ एवढं यश भेटायचं तिकडे भेटायला गेलं ना अचानक. मग पुन्हा मला हे मग हा मला प्रश्न पडला. मग हा माझा हायपोथेसिस रचला आणि मग त्यासाठी मी काय कसं टेस्ट केलं. मी काय केलं की बाबा असे प्रयोग आधीच लोकांनी केले होते की कशी मोजायची मेमरी किंवा एका वेळी तुम्ही किती वस्तू तुमच्या फील्डमध्ये तुम्ही ग्राह्य करू शकता. काय काय लोक 4 वस्तू एका वेळी करू शकतात, काय काय लोक 5 वस्तू एका वेळी लक्षात ठेवू शकतात. तर जे लोक असे 5-6 असे जास्त लक्षात ठेवू शकत होते ना त्या लोकांची जर त्यांनी व्हिज्युअल अवेअरनेस नावाचा प्रकार कन्सेप्ट आहे, म्हणजे आपण किती पाहू शकतो ते मोजलं नंतर. तर नंतर काय आलं की हे लोक ज्या लोकांची मेमरी जास्त होते त्या लोकांचे हे पण जास्त होतं. तर अशा पद्धतीने जेव्हा रिझल्ट आले तेव्हा मग मी त्याला हे केलं म्हणजे एकत्रित केलं सगळं आणि लास्टला त्याला अनालाइज केलं आणि एका म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने त्याला रिसर्च पेपरमध्ये मांडला आणि ते आता पब्लिश होता पेपर तो. तर मला वाटतं की आयुष्यामध्ये आपण असंच करायला पाहिजे. म्हणजे जे काय कोणी काय सांगते ह्याच्यावर डोळे झाकून म्हणजे विश्वास ठेवण्यापेक्षा आपण ते स्वतः टेस्ट करून बघायला पाहिजे आणि मग त्याचं काय जे शहानिशा आहे ते करायला पाहिजे. म्हणजे हे तुमच्या स्वतःसाठी तर 100% हेच आहे. तुम्हाला कोणाची ऐकण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःच ते करून बघता. म्हणजे तुम्ही जर एक्सप्लोरर असाल तर तुम्हाला कोणाची दिशा दर्शवायची गरज नाही, तुम्ही स्वतःची दिशा करता. स्वतःसाठी तर महत्त्वाचं आहे पण समाजासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हॉट्सअप फॉरवर्ड आला की बाबा हा मेसेज तुम्ही 10 लोकांना पाठवा तुम्हाला काही दाखला लाभ होईल. ठीक आहे, ह्याच्याकडे तुम्ही शक्यता म्हणून बघा, तुम्ही आता पाठवून बघा ना आणि मग आलंय का तुम्ही तर एकदम चांगलं काटेकोरपणे त्याचं निरीक्षण करा किंवा खरंच तुम्हाला लाभ झालाय का. तर रिसर्चमध्ये एक चांगली बाब काय माहिती, आम्ही सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. म्हणजे आता एखाद्या गोष्टीमुळे एखादी गोष्ट होते का नाही हे माहिती करण्यासाठी आम्ही बाकी सगळ्या गोष्टी सेम ठेवतो आणि फक्त ज्या गोष्टीचं बघायचं तीच गोष्ट फक्त हलवतो आणि त्याच्यामुळे काय इफेक्ट झाले ते बघतो आम्ही. पण आयुष्यामध्ये असं करणं खूप अवघड आहे कारण खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात ना रॅन्डमली. आता जेव्हा तुम्हाला मेसेज आला असा तुम्ही पाठवला तर असं बी काय करू शकतो की रॅन्डमली दुसरी काही घटना झाली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अर्थ लाभ झाला तर तुम्ही असं म्हणू शकता की अरे मी तर हे पाठवलं त्याच्यामुळे झालं. पण असं नाही. तर रिसर्चमध्ये सायन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा 2 गोष्टी सोबत घडतात तर एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट होतेच असं काही गरजेचं नाही. तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमुळे ती गोष्ट होऊ शकते. तर आपण जर एक वैज्ञानिक दृष्टिकोन जर हे सांगितले की बाबा हे बेस्ट सक्सेस देणार हा मार्ग 100% हे होणार आणि ते ऐकून घेतात मान्य करतात किंवा तिथंच जातं संपलं तिथंच फुल स्टॉप लागतो. पण खरं तर एका रिसर्चरची तिथून सुरुवात होते. मी काय ऐकू मी काय म्हणू की तिथंच ना जर बाबा तुम्ही सांगताय किंवा हे नासं होतं 100% तर मी तिथं काय ऐकू. तर तिसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे की आपण हायपोथेसिस मांडायला पाहिजे. आपण उत्तर पण बघायला पाहिजे. म्हणजे हायपोथेसिस म्हणजे अजम्पशन असतं म्हणजे एक शक्यता की हे दुकान टाकल्याने काहीतरी भारी पैसे मिळवतील किंवा मी हा 12 महिन्यानंतर मला भेटेल ही एक फक्त शक्यता आहे. तर ती तपासून पाहण्यासाठी तुम्हाला 4था स्टेज करायला पाहिजे. ते म्हणजे ऍक्च्युअलमध्ये टेस्ट करणं, एक्सपेरिमेंट करणं, प्रयोग करणं आणि प्रयोग केल्यानंतर मग त्याचे रिझल्ट अॅनालाइज करायला पाहिजे. मग मी माझ्या रिसर्चमध्ये पण सांगतो की काय केलं की ज्यावेळेस असं होतं की मला असं वाटलं की मी जेव्हा रिव्ह्यू केला मला असं वाटलं की बाबा खरंच असं आहे की ज्या लोकांची मेमरी शॉर्ट टर्म मेमरी जास्त आहे म्हणजे व्हिज्युअल मेमरी नावाचा प्रकार असतो. म्हणजे आपण समजा एका वेळी किती लोक काय काय बघू शकतो हे आपल्या मनामध्ये आपण काही सेकंद सहज ठेवू शकतो. म्हणजे कुठला मोबाईलवर आपण हे सांगितलं मला मोबाईलवर सांगितलं सर्वांना मित्र वगैरे तर आपण ते ऐकतो आणि लगेच टाईप करतो आणि त्यावेळेस वेळेस ते थांबते ते. तर ही जी मेमरी काही लोकांची मेमरी जास्त असते. तर ज्या रिसर्च क्वेश्चन पडतो तेव्हा सेकंड सेवा फॉलो करतो की जे ह्याबद्दल या आधी कुणी काय काय विचार केलाय या आधी कुणी काय काय संशोधन केले हे तपासून पाहतो. मग मी माझ्या ह्याच्यामध्ये मास्टर्समध्ये केले की बाबा कुणी रिसर्च म्हणजे ह्या सबसमध्ये काय काय काम केले मग म्हणजे पूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये काय काय काम झालंय सगळ्याचं वाचायचं. मग त्याच्यानुसार मग पुढे काय करायचं आपण किंवा काय काय झाले. मग जर इथपर्यंत काम झालंय तर आपल्याला एवढा गॅप आहे मग हे इथपर्यंत भरलेलं आपल्याला भरायचं पुढचे पाहिजे. म्हणजे रिसर्च म्हणजे विटा रचण्यासारखं आहे.
एक आधीच कोणतं काहीतरी भिंत बांधून ठेवलेली असते, त्याच्यावर फक्त आपण एक वीट असतो. आयुष्यामध्ये खूप कमी लोकांची की खूप असं काहीतरी भरभर काम करतात, प्रत्येक लोक फक्त वीट रचण्याचं काम करत असतो. तर आता आपण आपलं आयुष्य वापस येऊ की आता मला प्रश्न पडलाय की मला काहीतरी सक्सेस मिळवायचे, हा मार्ग बेस्ट आहे का? तर त्याच्यावर मग आपण काय करायला पाहिजे की बाबा मला असं म्हणणं की पण तुम्ही जर हा गुण जर तुम्ही जोपासला, मोठं झाल्यावर मी तुम्ही जर हा जो हे जर केला तर ह्याच्यापेक्षा भारी काहीच नाही होऊ शकत तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे तुम्हाला कोणाचं ऐकायची गरजच नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचं निर्माण करू शकता काही. म्हणजे हे कसं आहे, हे रिसर्च मध्ये एक मेथड आहे ट्रायल एंड एरर नावाची. म्हणजे तुम्ही स्वतः ट्राय करा आणि त्यावर तुम्हाला काही ना काही तर रिझल्ट भेटेल. मग तुम्हाला त्याचे दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर सक्सेस किंवा फेल्युअर. तर काही होऊ द्या, 100% त्याचा फायदाच फायदा आहे. म्हणजे आता पर्सनल सांगायचं झालं तर माझं शिक्षण जर बघितलं तुम्ही ना तर खूपच हास्यास्पद वाटलं काय लोकांना. पहिले 11-12 सायन्स, मग नंतर BA आर्ट्स, त्यानंतर MSc सायन्स, मग पुन्हा मध्ये UPSC तयारी, मग पुन्हा नंतर MA फिलॉसॉफी घेतलं, मग पुन्हा आर्ट्स आणि नंतर PhD पुन्हा सायन्स. म्हणजे इतकं तयार मला केले सायन्स आणि आर्ट्स मध्ये ना. तर लोकांना म्हणाला की काय आहे, पण मी माझ्या आयुष्यामध्ये हेच मेथड वापरत होतो ट्रायल. म्हणजे मला काय जास्त असं काय कुठं काय साक्षात्कार झाला नाही, काय झालं नाही. म्हणजे मी सरळ जे लहान लेकरं करतात की एक खेळ घ्यायचं, थोडं माझं रुचलं, पटलं, आवडलं ते खेळायचं, नाही तर सुरू बघायचं. तर लोकांना काय वाटतं की बाबा हे काय, हे नाही बाबा, स्थिर नाही किंवा ह्याला काय सिरियसनेस नाही, असं बऱ्याच लोकांना वाटलं. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये रिस्क आहे, 100% रिस्क आहे की बाबा अपयश येतात, भासतात, चटके बसतात. पण जर तुम्ही तरुण निघालात ना तर ह्याच्यावर मोठं सक्सेस नाही. तर आता हा ऍटिट्यूड मला वाटते की एक रिसर्चर, आता इथे खूप डॉक्टर आहेत, रिसर्चरसाठी कसा हा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. म्हणजे एखादा संशोधन करायसाठी तुम्हाला ओपननेस टू न्यू एक्सपिरियन्स, म्हणजे नवीन अनुभवासाठी मला खुली असणं, हा अनुभव पाहिजेच पाहिजे. म्हणजे हा पर्सनॅलिटी किंवा क्वालिटी पाहिजे तुमच्यामध्ये. कारण तुम्ही मग नवीन एक्सपेरिमेंट करणारच नाही. जर तुम्हाला बाबा तर जे रुळी वाटायचे बाबा आज बाबा मी सकाळी खाल्लं, काहीतरी कामाला गेलो, संध्याकाळी झोपलो, ह्या जर तुम्ही ह्याच्यामध्ये रमलात तर तुम्हाला नवीन काहीतरी करायची काही ऊर्जा उर्मी काय नसणारच आहे. तर आता आपण ह्याच्याकडे बोलू की बाबा मला काय सांगायचं तुम्हाला की रिसर्च आणि आयुष्य किती जुळलेलं आहे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये तेच करतो, फक्त आपल्याला माहित नाही की आपण यूज करतोय. रिसर्च मध्ये सगळ्यात 4 टप्प्यात फक्त जे की आपण आयुष्यामध्ये वापर करतो, प्रत्येक ठिकाणी वापर करतो आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे की आपल्याला प्रश्न पडतात. रिसर्च कुठून चालू होते की पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे रिसर्च क्वेश्चन. मनामध्ये काहीतरी क्युरियोसिटी, बाबा हे असं का होतं बाबा. आता मला जेव्हा मी मास्टर्सला होतो तेव्हा मला प्रश्न पडला की म्हणजे माझी फील्ड होती की दृष्टीविज्ञान सायकोलॉजीमध्येच. तर त्याच्यामध्ये प्रश्न पडला की ज्या लोकांची मेमरी शॉर्ट टर्म मेमरी जास्त आहे ते लोक जास्त पाहू शकतात का, असा मला प्रश्न पडला. मग पहिला प्रश्न असा सुरुवातीत होते की बाबा प्रश्न पडतात. मग आपल्या आयुष्यामध्ये पण असं प्रश्न पडू शकतात. आता मी माझ्या आयुष्यासोबत कंपेअर करतो की बाबा यश मिळवण्यासाठी एखादा फलाना नेमका मार्ग हा सगळ्यात बेहतर आहे का. म्हणजे सगळ्यात जर तुम्हाला बेस्ट बनायचंय, जर असं तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर त्यासाठी पोहोचायला सगळ्यात बेस्ट मार्ग कुठला आहे, हा सायकोलॉजीने मला काय शिकवलं हे मी तुम्हाला सांगणार. म्हणजे तुम्ही ते करत असलात ना तर माझं कर्तव्य की तुम्हाला खाली हात तुम्हाला जाऊ द्यायचं नाही. म्हणजे मी माझा प्रवास तर सांगेलच थोडक्यात, पण त्याच्यापेक्षा असं आहे की बाबा असं काय गोष्ट आहे जिने की बाबा मला अपयश नावाच्या अंधारातून प्रकाश नावाच्या नाही यश नावाच्या प्रकाशात आणलं बाबा. असं काय वर्क झालं, म्हणजे ह्याचा मी खूप विचार केला की बाबा काय आपल्याला असं काय होतं की बाबा ज्यानं की काय झालं. तर मला ते असं काहीच नव्हतं असं विशेष. एकच गोष्ट होती जी की सगळ्या वेळेस होती लहानपणापासून. तर ती गोष्ट आहे ओपननेस टू न्यू एक्सपिरियन्स. म्हणजे की नवीन प्रमुख आकर्षण पहिले सांगतो. सर्वात प्रथम मला या ठिकाणी बोलून मला सन्मान केल्याबद्दल आणि इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी मंगरूळ बीट परिवाराचे किंवा मंगरूळ परिवाराचे खूप खूप आभार मानतो. शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बिंदुरे सर, नंतर उपस्थित बाकी मान्यवर, प्रमुख वक्ते डॉक्टर सुयोग अमृतराव आणि दुसरे प्रमुख वक्ते डॉक्टर रिजी सर यांनाही
आभार मानतो की ते इथे येऊन मला मार्गदर्शन करायला आले आणि माझा सन्मान केला. बाकी तर हे डॉक्टर MD पाटील सरांबद्दल तर मी वर्णन ऐकत होते. ते म्हणायचे की बाबा ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्या शिकलेले हेच आहेत. तर त्यामुळे ते लिहिता आले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शेवटी डॉक्टर शिवाजीराव जाधव हे तर माझ्या वडिलांचे मित्र आहेत आणि आमचे खूप स्नेह आहेत. लहानपणापासून त्यांची खूप ओळख आहे. ते त्याबद्दल ते आभार मानतो. आणि माझे वडील मल्हारराव माने आणि आई मानंदा माने यांचे पुष्पचरण स्पर्श करून मी माझं